चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। दरम्यान दुसरीकडे भारत सरकार पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीये। पंतप्रधान मोदींनी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना फोन करून पहलगाम हल्ल्याची गंभीरता कळवली आहे। त्याशिवाय परराष्ट्र विभागानेही या हल्ल्यामागे असलेला पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुराव्यानिशी पुन्हा एकदा बेनकाब केलाय। पाहूयात। एकीकडे सीमेवर हाय अलर्ट देत भारतीय सैन्यानं पाकिस्तानला घाम फोडलाय। तर दुसरीकडे भारत सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावलं टाकतोय। पाकिस्तान कसा दहशतवादाला खतपाणी घालत आलाय आणि पहलगाम हल्लाही पाकिस्तान पुरस्कृत कसा होता याचा पर्दाफाश भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर करतोय। पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिश, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान शिगोरू इशिबा, नेदरलँडचे पंतप्रधान डिक स्कूफ, इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलम आणि नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींना फोन केलाय। पहलगाम हल्ल्यानंतर या राष्ट्रप्रमुखांशी मोदींनी फोनवरून चर्चा केली आहे। पाकिस्तान विरोधात या देशांनी भारताची साथ देण्यासाठी भारताचे प्रयत्न चाललेले आहेत। मोठं काही झाल्यास या देशांनी भारताबरोबर राहावं यासाठी पाठपुरावा होतोय। त्यामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तान पुन्हा एकटा पडणार आहे। परराष्ट्र मंत्रालयाबरोबर पंतप्रधान मोदीही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत संपर्कात आहेत। पाकिस्तान पुरस्कृत प्रत्येक हल्ल्यानंतर चीन पाकिस्तानचे गोडवे गात आलाय। त्या पार्श्वभूमीवरही भारतानं पाकिस्तान विरोधात सुरू केलेली ही आंतरराष्ट्रीय मोहीम महत्त्वाची मानली जाते, कारण सद्यस्थितीमध्ये टॅरिफ धोरणामुळे आधीच चीन अमेरिका संबंधात तणाव आहे। चीनी वस्तू विक्रींसाठीचं सर्वात मोठं मार्केट असलेल्या अमेरिकेनं 150 पटींनी कर लादलाय। त्यामुळे अमेरिकेत चीनी वस्तूंची विक्री जवळपास दुरापास्त झाली आहे। म्हणून दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटल्यानंतर चीननं पाकिस्तानची बाजू घेतल्यानं त्यांचीही आंतरराष्ट्रीय मंचावर दमछाक होणार आहे। त्यामुळेच भारताकडून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी महत्त्वाची आहे। हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना फोन केलेत। दिल्लीमध्ये अनेक देशांच्या राजदूतांशी भारतीय अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या। आतापर्यंत 30हून जास्त देशांच्या राजदूतांबरोबर बोलणी झाली। बैठकांमध्ये हल्ल्याबद्दलची माहिती सर्व देशांना भारताकडून दिली गेली आहे। पहलगाम हल्ल्याशी असलेले पाकिस्तानच्या सर्व संबंधांची माहिती भारत विविध देशांना देतोय। अतिरेकी पाकिस्तानमधून आल्याचे सबळ पुरावेही भारतानं जमवलेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटलंय, हल्ल्यावेळीच जगभरातल्या अनेक देशांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दिलाय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटलंय की या क्रूर गुन्ह्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही। दोषींना शिक्षा झालीच पाहिजे। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत। दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहत अमेरिकेनं दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये अमेरिका भारतासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्यात। इस्रायलनं संवेदना व्यक्त करत म्हटलंय की दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायल भारतासोबत उभा आहे। पीडित कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत। इटलीच्या पंतप्रधान जिओर्डानो मेलोनी यांनीही हल्ल्यावर दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे। इटली पीडित कुटुंब आणि भारत सरकार सोबत असल्याचं त्या म्हणाल्यात। कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांवरचे असे हल्ले स्वीकारार्ह नाहीत, अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रानं दिली आहे। युरोपियन युनियननेही पीडित कुटुंब आणि भारतातील लोकांबद्दल आमच्या संवेदना असून दहशतवादाविरुद्ध ठामपणे उभे असल्याच्या भावना व्यक्त केल्यात। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH